नमस्कार. आजचा विषय कोट्यावधी रुपये खर्च न करता आयकियाने वर्ल्ड कप जिंकला. कसा? प्रत्येक उद्योजकाने ही गोष्ट समजून घेतलीच पाहिजे. एक मोठ्या बोर्डरूम मध्ये बैठक सुरू आहे. एक अधिकारी म्हणतो, वर्ल्ड कप स्पॉन्सर व्हायचं असेल तर शेकडो कोटींचं बजेट लागेल. सगळे शांत होतात. पण खोलीच्या एका कोपऱ्यातून आवाज येतो, जर आपण एक रुपयाही स्पॉन्सर केला नाही तरी लोकांना आपल्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर. आणि तिथून सुरू झाली अशी मार्केटिंग स्टोरी जी आजही जगभर शिकवली जाते. बहुतेक उद्योजक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं जास्त पैसा म्हणजे जास्त ग्राहक, मोठ्या जाहिराती म्हणजे मोठी विक्री. ते लक्ष वेधून घेण्याचं असतं. पण खरं युद्ध पैशाचं नसतं, ते लक्ष वेधून घेण्याचं असतं. वर्ल्ड कप सुरू झाला की संपूर्ण जग फुटबॉलमध्ये हरवून जातं. लोक आधीच बोलत असतात, शेअर करत असतात, भावनिक झालेले असतात. प्रश्न असा नाही लोकांचं लक्ष कसं मिळवायचं. प्रश्न आहे त्या आधीच सुरू असलेल्या संभाषणाचा भाग आपण कसे बनणार. सगळे ब्रँड फुटबॉलकडे पाहत होते, पण आयकिया लोकांकडे पाहत होता. त्यांनी पाहिलं, प्रत्येक चाहता आपल्या देशाचा झेंडा अभिमानाने दाखवत होता. बाल्कनीत, कॅफेमध्ये, सोशल मीडियावर, सगळीकडे झेंडेच झेंडे. आणि आयकियाने स्वतःला एक प्रश्न विचारला, आपली उत्पादनेच जर हे झेंडे बनली तर. बस तिथेच खेळ बदलला. टॉवेल, ब्लँकेट, रग, कुशन या रोजच्या वस्तूंनी त्यांनी विविध देशाचे झेंडे तयार केले. ना स्टार खेळाडू, ना वर्ल्ड कप लोगो, ना स्पॉन्सरशिप, फक्त कल्पना. आणि ती कल्पना जगभर व्हायरल झाली. कल्पना करा, एका छोट्या शहरात एक फर्निचर दुकान आहे. समोरच मोठा मॉल आहे. मोठे एलईडी, मोठे डिस्काउंट, मोठ्या जाहिराती. दुकानदार निराश. मी कधीच त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तेवढ्यात त्याची मुलगी म्हणते, बाबा, आपण त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न का करतोय. लोक सध्या कशाबद्दल बोलत आहेत ते पाहूया ना. त्या आठवड्यात शहरात क्रिकेट फायनल असते. दुकानदार आपल्या खुर्च्या, टेबल आणि कुशन वापरून भारताचा ध्वज तयार करतो. लोक फोटो काढतात, इंस्टाग्रामवर टाकतात. कोणी जाहिरात म्हणून नाही, तर भन्नाट कल्पना म्हणून. दुसऱ्या दिवशी दुकानात गर्दी असते. लोक फर्निचर पाहायला आलेले नसतात, ते त्या कल्पनेमागचा ब्रँड पाहायला आलेले असतात. यालाच म्हणतात अटेन्शन बोरॉविंग. व्यवसायात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले, जे पैशाने लक्ष विकत घेतात. दुसरे, जे कल्पनेने लोकांच्या मनात जागा मिळवतात. मोठं बजेट एकदा संपतं, मोठी कल्पना वर्षानुवर्ष जगते. लोक जाहिरात विसरतात, पण कथा लक्षात ठेवतात. लोक ऑफर विसरतात, पण भावना विसरत नाहीत. यशस्वी ब्रँड उत्पादन विकत नाही, तो लोकांच्या आयुष्याचा भाग बनतो. आजच स्वतःला हे तीन प्रश्न विचारा. एक, माझे ग्राहक सध्या कोणत्या विषयावर बोलत आहेत. दोन, माझं उत्पादन त्या संभाषणाचा नैसर्गिक भाग कसं बनू शकतं. तीन, पुढची जाहिरात करण्याऐवजी मी अशी कोणती कल्पना तयार करू शकतो जी लोक स्वतःहून शेअर करतील. कारण भविष्यात जिंकणारा तो नाही ज्याच्याकडे सर्वात मोठं बजेट असेल. जिंकणारा तो असेल ज्याच्याकडे सर्वात मोठी कल्पना असेल. धन्यवाद.